नमस्कार. आज 27 मे 2024 वार आहे सोमवार. लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. त्यासोबतच पहा, आज आपण 25 तारीख, त्यानंतर 26 तारीख व आज 27 तारीख या 3 दिवसांचे जे बॅकलॉग आपले राहिलेले आहेत ते तिन्ही एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत आपण. तर आजच्या प्रमुख बातम्या पहा. विधानसभा निवडणूक ऑक्टोबरमध्ये, दिवाळीपूर्वी प्रचाराचे फटाके. आता सर्वांना माहिती आहे, ऑक्टोबर 29 ते 3 नोव्हेंबर दरम्यान आपल्याकडे काय दिवाळी आहे व 2019मध्ये 21 ऑक्टोबर रोजी आपल्याकडे मतदान झालेलं होतं, बरोबर. पण प्रॉब्लेम कसा आहे पहा, 2019मध्ये जे सत्ता म्हणजे भगतसिंग कोश्यारी आपले त्यावेळेसचे राज्यपाल होते, मग त्यानंतर त्यांनी जे आपल्याकडे काय राष्ट्रपती राजवट वगैरे लावलेली होती, त्यानिमित्ताने पहा आपल्या विधानसभेचा जो कार्यकाळ आहे ना तो पुढे गेलेला होता. पण महाराष्ट्र आणि हरियाणा, ओके, या दोन्ही राज्यांमध्ये समान किंवा एकत्रित निवडणुका होतात 2009 पासून. ओके, मग हरियाणाची जी विधानसभा आहे ती लवकर संपणार आहे. या निमित्ताने पहा, महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्याच्या विधानसभा जे मतदान आहे ना किंवा जे इलेक्शन आहे ते लवकर होतील किंवा ऑक्टोबरमध्ये होतील, हे आपल्याला इथं बेसिकली सांगता येतं. व त्यानुसार अगदीच जे राजकीय पक्ष आहेत ना ते तयारीला लागलेले आहेत. ओके, त्यामुळे तुम्ही पण ऑक्टोबरच्या पूर्वी संपूर्ण परीक्षा वगैरे होतील, यामुळे अगदीच तुम्ही पण अभ्यासाला तयारीला लागा. हे थोडंसं एक आव्हान असेल. त्यानंतर आजची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, ज्यामुळे मी परत एकदा रेकॉर्डिंगला वगैरे चालू केलेलं आहे, ते म्हणजे MPSC परीक्षेच्या पद्धतीत 2025 पासून बदल व उमेदवारांना वर्णनात्मक स्वरूपातील परीक्षेची तयारी करणे हे आवश्यक झालेलं आहे आता. ओके, म्हणजे पहा, 2024ची जी मेन्स असेल, MPSC मेन्स असेल, ती MCQ टाईप असणारी शेवटची एक्झाम असेल. त्यानंतर 2025 पासून संपूर्ण परीक्षा म्हणजे जी राज्यसेवेची जी मेन्स परीक्षा आहे ती संपूर्ण लेखी परीक्षा होणार आहे. ओके, संपूर्ण लेखी स्वरूपात असेल. जसं SA आहेत, ओके, त्यानंतर GSचे 4 पेपर्स, त्यानंतर आणखीन एक कोणता तर आणखीन 2 म्हणू शकतो आपण, जे की ऑप्शनलचे 2 असतात. व असं टोटल जर तुम्ही पाहिलात म्हणजे मेन्स वगैरे संपूर्ण जर कॅल्क्युलेट केला तर 2025 गुणांची MPSC मेन्स परीक्षा असेल, जे की वर्णनात्मक स्वरूपात होणार आहे. त्यामुळे पहा, जे सोशल मीडियावरती येत होतं की पुढल्या वर्षी 2025ची एक्झाम खरंच वर्णनात्मक होईल का नाही वगैरे जे प्रश्न आहेत ना, त्याला आता फुल स्टॉप दिलेला आहे. तेच उच्च न्यायालयामध्ये MPSCचं शपथपत्र पहा. परीक्षा पद्धती संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. यावर आयोगाने दिलेल्या शपथपत्रातही कायदा व सुव्यवस्था आणि अभ्यासासाठी लागणारा वेळ या बाबी लक्षात घेऊन 2025 पासून नवीन पद्धती लागू करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यासोबतच RTI मध्ये पण खुलासा केलेला आहे MPSCने की 2025ची जी एक्झाम आहे ती MPSC मेन्स एक्झाम जी असेल ती लेखी स्वरूपात असेल, असं त्यांनी काय केलं आहे, खुलासा केलेलं आहे. त्यामुळे प्लीज, जे याच्यापूर्वी पण मी म्हणायचो की जे MPSCचे विद्यार्थी आहेत त्यांनी प्लीज थोडंसं तयारीला लागा. व पहा, 1 वर्ष आहे पण खूप कमी कालावधीचे दिवस आहेत, कारण ऑप्शनल सब्जेक्ट पण तुम्हाला तिथे पार करायचा आहे. ओके, या निमित्ताने पहा, जे राज्यसेवेचे जे विद्यार्थी असतील त्यांना थोडंसं ऑप्शनल नवीन आहे. ओके, त्यामुळे मी आपल्या चॅनलवरती एक पोस्ट पण टाकली होती, तिथं काही विद्यार्थ्यांनी मला PSIR पण सुचवलं आहे. ओके, ठीक आहे, PSIR संदर्भात पण जेवढं शक्य होईल तेवढं मी नक्कीच तयारी करून तुम्हाला देण्याचा किंवा सांगण्याचा थोडासा प्रयत्न करेन. ओके, माझ्याकडे बुक लिस्ट वगैरे त्याची पण आहे. पण पहा, मी स्वतः अभ्यास कोणत्या विषयाचा केलेला आहे तर अँथ्रोपो, त्यानंतर सोशिओलॉजी आणि कोणता आहे हिस्ट्री सध्याला माझा ऑप्शनल आहे. त्यानिमित्ताने तुम्ही त्याचे प्रश्न हमखास केव्हाही मला विचारू शकता. ओके, तर हे झालं या संदर्भात. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. त्यानंतर आणखीन एक बातमी म्हणजे काही विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की संपूर्ण टाईम टेबल आणि एकदा अभ्यासक्रमाचा व्हिडिओ बनवा, तर मी लवकरच त्याबद्दल पण घेऊन येईल. ओके, पण पहा, आता जे 2025 किंवा पुढल्या वर्षी जे राज्यसेवा द्यायचं प्लॅन करत आहेत ना, त्यांनी प्लीज नवीन परीक्षा पद्धतीनुसारच अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. ओके, त्यानंतर पुढे चला. लष्कर प्रमुखांना 1 महिन्यांची मुदतवाढ. ओके, सध्याचे जे लष्कर प्रमुख आहेत त्यांना 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात येणार आहे, कारण 31 मेला त्यांचा कार्यकाळ संपत आहे. तर त्यांना आता 30 जूनपर्यंतचा कार्यकाळ दिलेला आहे. कारण पहा, सध्याला पंतप्रधान कसे आहेत, काळजीवाहू पंतप्रधान आहेत. त्यामुळे सरकारी म्हणजे जे काय म्हणतो आपण, सरकारचं जे हस्तक्षेप वगैरे आहे किंवा डिफेन्स मिनिस्ट्री वगैरे आहे तिथं पण म्हणजे योग्य सुरळीत पद्धतीने वगैरे कार्यभार नाही आहे. या निमित्ताने त्यांना काय एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे, फक्त 1 महिन्याचं. ओके, ही बातमी तुम्हाला म्हणजे जास्त काही आपल्यासाठी गरजेची नाही, फक्त लक्षात असू द्या त्यानिमित्ताने. त्यानंतर दिल्लीत रुग्णालयाला आग लागून 7 बालकांचा तिथे मृत्यू झालेला आहे. त्यानंतर अगदीच गुजरातमध्ये पण अशाच पद्धतीने एक घटना घडलेली आहे, ती नेक्स्ट पेजवरती आहे. पुढे चला. ही मानवनिर्मित आपत्ती गेम झोनमधील आगीबद्दल गुजरात उच्च न्यायालयाची टिप्पणी, दोघांना अटक.
ही आहे गुजरातमधील घटना पहा, व गुजरातचं जे हायकोर्ट आहे यांनी सुओ मोटो घेतलेलं आहे यामध्ये. ओके, मग आता परीक्षेला प्रश्न इथून सुओ मोटो म्हणजे काय असा येऊ शकतो, त्यानिमित्ताने हे आहे सुओ मोटो कॉग्नियन्स असा लॅटिन भाषेतील हा शब्द, ज्याचा अर्थ होतो पहा स्वतःहून. ओके, आता मी काय केलं पहा, आज ही न्यूज आली म्हणून मी काय केलं, स्वतःहून ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला ना. अगदी तसंच एखादी जर घटना घडलेली असेल व त्यामध्ये जर न्यायालयाला वगैरे वाटलं ना की आपण हस्तक्षेप करणं गरजेचं आहे, त्यावेळेस स्वतःहून न्यायालय काय करतं, काहीतरी काम करण्याचा वगैरे प्रयत्न करतं, त्यालाच काय म्हणतात सुओ मोटो कॉग्नियन्स. त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा, पायल कपाडिया यांची ऐतिहासिक कामगिरी, कानमध्ये ऑल वी इमॅजिन ॲज लाईट ला ग्राम पी पुरस्कार. आता सर्वांना माहिती आहे मागच्या आठवड्यामध्ये कान फिल्म फेस्टिवल जे आहेत ना ते खूप फेमस वगैरे किंवा तशा पद्धतीने काय म्हणजे थोडेसे जे ॲक्ट्रेस वगैरे आहेत त्यांच्या सोशल मीडियावरती पोस्ट वगैरे व्हायरल झालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. ओके, ते आपल्यासाठी गरजेचं नाही, पण पहा जी MPSC कंबाईनचे विद्यार्थी वगैरे आहेत ना त्यांना हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की ग्राम पी हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे किंवा कोणत्या चित्रपटाचं नाव काय आहे. ऑल वी इमॅजिन ॲज अ लाईटला हा पुरस्कार मिळालेला आहे, व ग्राम पी पुरस्कार पहिला आहे का, तर हा दुसरा पुरस्कार आहे, सर्वोच्च दुसरा पुरस्कार आहे. पहिला पुरस्काराचं नाव काय मग, तर पहा पाम डोर हा पहिला पुरस्कार आहे. ओके, पाम डोर प्लीज हे थोड्याशा गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. व बॅकवर्ड लिंकेजेस आहे काय, तर कान फिल्म फेस्टिवल आहे. ओके, या निमित्ताने हे थोडंसं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता पहा बाकी अगदीच देवा जाधव सरांचे तुम्ही व्हिडिओ आय थिंक पाहत असाल, मग त्यांनी पण काय करतात पहा अगदीच, किंवा MPSCचं दुसरं कोणतं ऑफिशियल वगैरे चॅनल जर असेल ना तिथे तुम्ही काय करू शकता, याबद्दलचे जर दुसरे काही त्यांनी दिलेलं असतं पहा करंट अफेअर्स. ओके, मी तर बॅकवर्ड लिंकेजेस सांगतो, पण बॅकवर्ड लिंकेजेसला सांगून जे काही शिक्षक वगैरे देतील ना ते तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. कारण पहा मी स्वतःहून रिसर्च करून तुम्हाला सांगू शकत नाही, कारण UPSC तर अशा पद्धतीने प्रश्न विचारत नाही. ओके, त्यामुळे जे MPSC कंबाईनचे विद्यार्थी आहेत ना, माझ्यासोबतच तुम्ही दुसऱ्या कोणत्या तरी एका शिक्षकाला नक्की फॉलो करा. मी डेली करंट अफेअर्स तुमचं पूर्ण करून देईन. फक्त तुम्हाला बॅकवर्ड लिंकेजेसला आलं ना ते तुम्हाला दुसरीकडून कव्हर करून घ्यायचं आहे. आय होप तुम्हाला ही बातमी समजलेली असेल. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. आता इथे पहा आपल्यासाठी काहीच बातमी गरजेची नाही, त्यामुळे मी परत एकदा संपूर्ण स्किप करत आहे. इथे राजकीय बातम्या आहेत, शक्य झालं तर वाचून घेऊ शकता. त्यानंतर पहा चीप मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, स्किप करा. त्यानंतर आहे आता महत्त्वाची न्यूज म्हणजे काय, भाकरीचा चंद्र किंवा आर्टिकल 21 बद्दल जी मागे पण आपण चर्चा केलेली आहे त्यालाच आपण आज कंटिन्यू करणार आहोत. ओके, अन्न सुरक्षा हा एक आर्टिकल 21 मधील जगण्याच्या हक्काचा भाग ठरल्यानंतर गरजूंना मोफत धान्य ही राज्य यंत्रणेची जबाबदारी ठरली आहे. ओके, त्यामुळे आर्टिकल 21 बद्दल आपण थोडंसं विश्लेषण करूयात. पहा भारत जेव्हा स्वतंत्र झाला त्यावेळेस अगदीच पंतप्रधान होते आपले, किंवा पहिले आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून कोण ओळखले जातात, तर जवाहरलाल नेहरू. मग जवाहरलाल नेहरू एकदा म्हटले होते पहा की जोवर इथला सामान्य माणूस भुकेने तळमळत असेल तोवर आपल्याला पूर्णपणे स्वातंत्र्य मिळाले आहे असे म्हणता येणार नाही. म्हणजे पहा नेहरूजींना म्हणायचं काय होतं त्यावेळेस की प्रत्येकाला अन्नधान्य मिळणं गरजेचं आहे असं त्यांना त्यावेळेस म्हणायचं होतं, बरोबर. मग पहा लगेच काय स्वातंत्र्य झाल्यानंतर लगेच काय आपल्याकडे बसली होती, किंवा स्वातंत्र्याच्या पूर्वीच थोडंसं 1946 मध्येच आपल्याला काय संविधान सभा बसलेली होती, बरोबर. मग पहा संविधान सभेत पण हा मुद्दा उचलण्यात आला. मग डॉक्टर BR आंबेडकर यांनी पण त्या गोष्टीला दुजोरा दिला होता. जे नेहरूंनी हे जे जवाहरलाल नेहरूंनी जे बोललं होतं ना वाक्य की प्रत्येकाला अन्नधान्य वगैरे किंवा त्यांचं पोट भरण्यासाठी तरी अन्नधान्य मिळणं गरजेचं आहे, त्या वाक्याला अगदीच डॉक्टर BR आंबेडकर यांनी पण दुजोरा दिला. यासोबतच पहा KM मुन्शी यांनी देखील काय कामगाराचे हक्क म्हणून काय एक मसुदा तयार केला. ओके, दुर्दैवी तो मसुदा पास झाला नाही, पण अगदीच त्याचं रूपांतर कामगारांचा जो मसुदा आहे ना त्याला कलम नंबर 47 मध्ये आपण आज पाहू शकतो. म्हणजेच काय DPSP. ओके, DPSP हे न्यायप्रविष्ट आहेत का हा प्रश्न येऊ शकतो. DPSP न्यायप्रविष्ट आहेत का, बिलकुल नाही. ओके, तर पहा हे अशा पद्धतीने म्हणजे प्रत्येकाला तिथे वाटत होतं की बाबा आपल्याला अन्नधान्य देण्यासाठी काहीतरी करायला हवं असं त्यावेळेस वाटत होतं. पण पहा त्यावेळेसची सिच्युएशन सर्वांना माहिती आहे, कारण PL 480 ओके बरोबर ना, ही आपल्याकडे काय आहे म्हणजे आपल्या आता सध्याला अवेलेबल नाही आहे, पण आपण काय केला होता, करार केला होता कोणासोबत, USA सोबत. व तिथून आपण काय आणलं होतं, गहू आणले होते, व त्या गव्हाची म्हणजे क्वालिटी खूपच खराब होती. ओके, त्यामुळे तेव्हाचं गवत ते वगैरे यायचं पहा, काँग्रेस गवत वगैरे म्हणायचो आपण. ओके, ते हाच करार होता त्यावेळेस, बरोबर. मग पहा आपण जर त्यावेळेसच अन्नधान्य सुरक्षा हा जर कलम केला असता किंवा हा जर कायदा केला असता तर आपलं जे सरकार आहे ते लगेच पडलं असतं. का म्हणतोय, कारण पहा आपल्याकडे तेवढं अन्नधान्य सुरक्षा देण्यासारखं अन्नधान्य वगैरे साठा होता का, तर त्यावेळेस आपणच काय होतो दुसऱ्यावरती अवलंबून होतो, बरोबर. त्यामुळे आपण काय केलं, अन्न सुरक्षा हा जो कलम आहे किंवा अन्न सुरक्षा हा जो कायदा आहे ना त्यावेळेस आपल्याला तो करता आला नाही. ओके, मग ठीक आहे,
थोडेसे दिवस वगैरे गेले. मग त्यानंतर आपण काय केलं, 1965मध्ये आपल्याकडे काय झाले, ग्रीन रिव्होल्यूशनला सुरुवात झाली. ओके, नॉर्मन बोरलॉग, त्यानंतर एम एस स्वामीनाथन. ओके, हे थोडेसे आठवा. हां, त्यानंतर एम एस स्वामीनाथन यांचं इथं उल्लेख आलेला आहे. यामुळे आपल्याला काय आठवतं, यांना केव्हा भारतरत्न जाहीर झालेला आहे हे प्लीज तुम्ही मला सांगायचं आहे. म्हणजे कोणत्या वर्षाचा भारतरत्न त्यांना खरंच जाहीर झालेला आहे का, पद्मश्री वगैरे ते झालेलं आहे हे पण सांगू शकता. त्यानंतर अगदीच यांच्या नावावर काय, एम एस स्वामीनाथन कोणतं म्हणतोय आपण, जे ही आहे पहा MSP. ओके, यांची MSPची पण स्कीम आहे, ते पण एकदा तुम्ही प्लीज थोडंसं रिवाईज करा की त्यांचं फॉर्म्युला वगैरे काय आहे. फूड सिक्युरिटीबाबत जर एक्झाममध्ये प्रश्न वगैरे आला ना तर हे थोडंसं तुम्हाला लिहिणं गरजेचे आहे. ओके, तर ठीक आहे. मग पहा, ग्रीन रिव्होल्यूशन झालं. ग्रीन रिव्होल्यूशन झाल्यानंतर पहा, नंतरच्या काळामध्ये आपल्याकडे काय झाली, 1974मध्ये जागतिक अन्न परिषद कुठं भरण्यात आली, रोममध्ये भरली. व पहा 1974 किंवा 72च्या दरम्यान आपला 1972च्या किंवा 1970च्या दरम्यान जेवढ्या काही परिषदा वगैरे भरलेल्या आहेत तेवढ्यामध्ये भारतानं काय तिथं प्रतिनिधित्व दिलं होतं. जसं 1972ला जेव्हा रिओ डी जेनेरो येथे जी परिषद भरली होती तिथे पण आपलं भारताचं प्रतिनिधित्व वगैरे होतं. बरोबर. मग अगदी त्याच धर्तीवर पहा 1974मध्ये जागतिक अन्न परिषद भरली, इथं पण आपण काय केलं आहे, तिथे उपस्थिती आपण दिलेली आहे. बरोबर. ओके, मग उपस्थिती दिल्यानंतर पहा, या परिषदेत प्रत्येक लहान मुलाला, पुरुषाला आणि स्त्रीला अन्न सुरक्षेचा अधिकार आहे असं घोषित करण्यात आलं व भारत या परिषदेत सहभागी झाला. मात्र अन्न सुरक्षेच्या हमीची किंवा अन्न सुरक्षेच्या हक्काची सुस्पष्ट मांडणी केलेली नव्हती. ओके, फक्त आपण तिथं सहभागी झालो होतो, पण आपणच म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून होतो, त्यामुळे आपण काय तिथं सँक्शन वगैरे आपण तो करार केलेला नव्हता. बरोबर. मग 1974 पासूनचे असेच दिवस वगैरे निघून गेले. मग त्यानंतर येतो 2001चा पिरियड. या पिरियडमध्ये पहा, पब्लिक युनियन सिव्हिल लिबर्टीज PUCL या संस्थेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली व अन्न सुरक्षा महामंडळ आणि 6 घटक राज्ये लोकांना अन्न पुरवठा करण्यात अपुरी पडत आहेत. पर्यायाने लोकांचा अनुच्छेद 21 मधला जगण्याचा अधिकारच हिरावून घेतला जात आहे असे निवेदन या संस्थेने केले. बरोबर. म्हणजे पहा 1974 मध्ये आपण काय केलं होतं, एक करार करून तिकडे जाऊन आपण आलेलो होतो की बाबा प्रत्येकाला अन्नधान्य वगैरे मिळणं गरजेचं आहे असं आपण तिथं जाऊन काय स्पष्ट करून आलेलो होतो. पण आपण संपूर्ण भारतामध्ये ना प्रत्येकाला अन्नधान्य वाटप करू शकत नव्हतो, म्हणजे आपल्याकडे पण काही लिमिटेशन्स होती. मग हे जेव्हा 2001ला एका संस्थेला समजलं, ओके, त्या संस्थेचं नाव काय आहे पहा, पब्लिक युनियन सिव्हिल लिबर्टीज. या संस्थेला जेव्हा समजलं, ही संस्था कुठे गेली, सुप्रीम कोर्टात गेली. सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर या संस्थेने म्हटलं की संपूर्ण भारतामध्ये आज देखील अन्नधान्य सुरक्षा वगैरे नाही आहे किंवा प्रत्येकाला अन्न खाण्यासाठी वगैरे उपलब्ध नाही आहे असं म्हणून त्यांनी केस टाकली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया विरोधात. बरोबर. व त्या केसमध्ये त्या संस्थेचं म्हणणं काय राहिलं पहा, आर्टिकल 21 आपल्याला काय म्हणतं, जगण्याची दर्जता म्हणजे जीवन जगत असताना दर्जेचं जीवन जगणं हे आपला मूलभूत अधिकार आहे असं त्यांचं युक्तिवाद ठरला. बरोबर. मग यालाच अनुसरून सुप्रीम कोर्टाने पण आदेश दिलं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला की बा आर्टिकल 21 नुसार तुम्हाला कोणता अधिकार आहे, जीवन जगत असताना दर्जेदार जीवन जगण्याचा तुम्हाला अधिकार आहे. या निमित्ताने तुम्हाला अन्नधान्य मिळण्याचा पण किंवा म्हणजे तुमचं भरपेट जेवण मिळण्याचा पण तुम्हाला अधिकार आहे. या निमित्ताने गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला त्यांनी काय सूचना केल्या की बा तुम्ही काय करायचं आहे, गोरगरिबांना अन्नधान्य पुरवठा करणं हे तुमचं कर्तव्य आहे असं त्यांनी सांगितलं. व याच अनुषंगाने पहा, न्यायालयाने अन्न सुरक्षेचा अधिकार 28 नोव्हेंबर 2001 रोजीच्या निकालात अधिकृतपणे मान्य केलेला आहे. त्यामुळे अन्न सुरक्षेचा अधिकार आपल्याकडे कधी आहे, मग कोणत्या कलमात आहे, आर्टिकल 21. पहा, सर्वात मोठा कलम म्हणून आपण आर्टिकल 21ला डिस्कस करत आहोत सध्याला. ओके, याच्या पूर्वीचे लेक्चर्स तुम्ही आठवा थोडेसे, त्या लेक्चर्समध्ये पण आपण याबद्दल चर्चा केली होती की आर्टिकल 21 कशा संदर्भात आहे, पर्यावरणासंदर्भात आहे. त्यानंतर तुम्हाला काय राईट टू हेल्थबद्दल आहे. ओके, असे भरपूर गोष्टी आहेत ज्या तुम्ही आर्टिकल 21 अंतर्गत करू शकता. त्यानंतर पुढे या. मग 2001ला निकाल आल्यानंतर पहा 2013 पर्यंत आपण तशाच पद्धतीने फक्त आर्टिकल 21चं कार्यवाहक वगैरे पद्धतीने पालन करत होतो. मग त्यानंतर 2013 मध्ये खऱ्या अर्थाने UPAचं सरकार होतं, म्हणजेच कोणाचं, मनमोहन सिंग यांचं सरकार होतं. मग त्यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा मंजूर केला. कोणता, नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट 2013, फूड सिक्युरिटी ॲक्ट ऑफ 2013 हा त्यांनी काय केला, संसदेमध्ये मांडून म्हणजे त्याला हे करून घेतलं, म्हणजे त्याला कायदा तयार करून घेतला किंवा मंजूर करून घेतला. ओके, मग पहा 2013 नंतर नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट आल्यानंतर पहा आपल्याकडे कोणती सुधारणा झाली, म्हणजे जे पूर्वी ना प्रत्येक राज्यामध्ये राशन वाटपण्यासाठी वगैरे जे पूर्वीच्या प्रॉब्लेम वगैरे होता ना
त्याला पुन्हा काय झालं, चॅलेंज वगैरे करून यांनी काय पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम हे आणली. ओके, 2013 NFS म्हणजे नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्टनुसार PDS आपल्याकडे आलेला आहे. व सध्याला जे नरेंद्र मोदी यांनी 5 किलो अन्नधान्याची योजना वगैरे राबवतात ती कधीची आहे किंवा मुळातली केव्हाची आहे, तर ती काँग्रेसने तयार केलेली योजना आहे असं तुम्हाला बेसिकली सांगता येतं, किंवा म्हणजे आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल. मग आता पहा, यालाच अनुसरून आणखी पण काही योजना आहेत. मध्यान्ह भोजन योजना, त्यानंतर एकात्मिक बालविकास योजना, ह्या सर्व योजना इथं दिलेल्या आहेत, जे की आपल्यासाठी जास्त काही गरजेच्या नाहीत. फक्त त्या काय करत आहेत, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीमला थोडंसं पारदर्शी म्हणजे साईड बाय साईड नेण्याचा प्रयत्न करत असलेला आपला इथं पाहता येतं. ओके, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीममधून कोणत्या आलेल्या आहेत योजना, म्हणजे आता पहा ना तुम्ही, जर बेस्ट उदाहरण जर द्यायचं म्हटलं ना, आता गरोदर मातांना म्हणजे त्यांच्यासाठी 6,000 रुपये वगैरे दिलं जातं. मग ते कुठून मिळतात पहा, तर ते अगदीच अंगणवाडीमधून मिळतात, बरोबर आहे. त्यानंतर पहा, मध्यान्ह भोजन योजना किंवा अंगणवाडीमधील जे खाऊ वगैरे आहे, हे पण काय PDSच उदाहरण आहे ना. ओके, हे जे सर्व काही आहे ना, हे PDSचं उदाहरण आहे. व PDSसाठी कोणता कायदा करण्यात आलेला आहे, NFS नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट. ओके, यामधून हे सर्व काही गोष्टी आलेल्या आपल्याला पाहता येतात. ओके, आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल. त्यानंतर शेवटी जाता जाता पहा, हे थोडंसं 2 लाईन आहेत जे की तुम्ही निबंधमध्ये वगैरे लक्षात ठेवू शकता. त्यासाठी पहा, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन F केनेडी म्हणाले होते, भुकेविरुद्धचे युद्ध हा मानव मुक्तीचा मार्ग आहे. त्यानंतर सर्वेश्वर दयाल सक्सेना एका कवितेत म्हणतात, जब भी भूख से लढणे कोई खडा हो जाता है, सुंदर दिखने लगता है. भुकेविरुद्धच्या लढाईचे सौंदर्यशास्त्र कवी सांगतो तेव्हा या अधिकाराचे मोल अधिक लक्षात येतो. त्यामुळे पहा, आज देखील गरिबी हटाव किंवा अगदीच आपल्याकडे राशन जो आहे ना, तो आज देखील इलेक्शनचा मुद्दा आपल्याला जास्त असलेला पाहायला मिळतो इथे. ओके, म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की 5 किलो अन्नधान्य आम्ही 2030 पर्यंत तुम्हाला फ्रीली देऊ. अगदी त्याविरोधातच लगेच इंडिया आघाडी घ्या किंवा मल्लिकार्जुन खरगे यांनी काय म्हटले की आम्ही तुम्हाला 10 किलोग्राम काय देऊ, अन्नधान्य मोफत पद्धतीने वगैरे देऊ, असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग हे सर्व काही आहे, हे सर्व काय आहे, तर हे नॅशनल फूड सिक्युरिटी आहे व 2013 मध्ये हा कायदा तयार करण्यात आलेला आहे. ओके, त्यानुसार हे अशा पद्धतीने आपल्याला आर्टिकल 21 डिस्कस करता येतं. त्यानंतर पुढे चला, करू नये तेची करी. पहा, परवा दिवशीचा न्यूजपेपर जर तुम्ही पाहिला असाल, म्हणजे त्या दिवशी आपण आय थिंक घेतलेलं होतं, बरोबर. ओके, म्हणजे 24 मेचं न्यूजपेपर पहा तुम्ही. त्या न्यूजपेपरमध्ये मनुस्मृतीचा थोडासा उल्लेख आला. आता पहा, डॉक्टर BR आंबेडकर, ओके, अगदीच ते ग्रंथप्रेमी होते. म्हणजे ते काय म्हणतात आपल्याकडे पहा, तर तुमच्याकडे जर 2 रुपये असतील तर तुम्ही 1 रुपयाचं बुक घ्या आणि 1 रुपयाचं तुम्ही भाकरी घ्या, असं त्यांनी पूर्वी म्हटलेलं होतं. पण पहा, डॉक्टर BR आंबेडकरनी मनुस्मृती जाळली. आता मनुस्मृती असं का जाळली असेल मग, म्हणजे पहा, बाबासाहेब आंबेडकर आपल्यासारखे नव्हते ना, म्हणजे फक्त आपण पुस्तकावरतीच पैसे खर्च करायचे किंवा फक्त आपण जेवणावरतीच वगैरे किंवा स्ट्रीट फूडचं तर त्यावेळेस संकल्पनाच नव्हती ना. आता थोडंसं मी विषयांतर झालं, पण पहा, हे गरजेचं आहे. म्हणजे पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणतंही पुस्तक त्यांना खूप आवडायचं किंवा म्हणजे ते पुस्तकप्रेमी होते, तरी देखील त्यांनी एका पुस्तकाला विरोध केला होता, तो म्हणजे मनुस्मृती. व पर्यायाने महाराष्ट्र राज्य सरकार असू द्या किंवा महाराष्ट्र राज्य सरकारचं जे म्हणजे पुस्तकाचा जो आराखडा येत आहे सध्याला, त्या आराखड्यामध्ये जर आपण मनुस्मृतीला जर देत असू म्हणजे त्यांनाचा जर उल्लेख करतो असं आपण, तर ते किती चुकीचं आहे मग. आता पहा, काही विद्यार्थी याला नक्कीच विरोध करतील की सर मनुस्मृती आलं तर काय प्रॉब्लेम आहे, किंवा अगदीच भगवद्गीतेचे पण त्यामध्ये लेख वगैरे आलेलेच आहेत की मग तुम्ही असं काय याला विरोध वगैरे करत आहात. पहा, प्रॉब्लेम तिथे काहीच नाही आहे, किंवा हा लेखकांचं दृष्टिकोन जरी घेतलात किंवा माझा जरी दृष्टिकोन घेतलात तरी एकच राहील. तरी पण पहा, आता माझ्या दृष्टिकोनातून पहा, आता तुम्ही MPSC राज्यसेवा 2025ची तयारी करणार आहात, बरोबर. व पहा, MPSCचं जेव्हा सिलेबस आलेलं होतं 2022 मध्ये जून महिन्यामध्ये पहा, व त्याच्यापूर्वी मी यूट्यूबवरती व्हिडिओ बनवायचं नाही, 2022 पासूनच आपले व्हिडिओ आलेले आहेत. पहा, 2022ला जेव्हा MPSCने म्हटलं की आम्ही काय करणार आहोत, UPSCच्या धर्तीवर एक्झाम घेणार आहोत MPSCची 2023 पासून, असं ज्यावेळेस त्यांनी जाहीर केलं होतं पहा 2022 मध्ये जून महिन्यामध्ये. ओके, मग त्यावेळेस त्यांनी सिलेबस कोणत्या लँग्वेजमध्ये जाहीर केला होता हो, सिलेबस त्यांनी फक्त इंग्लिश लँग्वेजमध्ये दिलेला होता. ओके, व पहिल्यांदा मला वाटतंय पहिल्यांदा तर मी काय केलं होतं, लगेच त्याला ट्रान्सलेट करून देण्याचं काम तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचं काम पण केलं होतं. व जर वाटलं ना तुम्हाला तर तुम्ही नक्कीच जाऊन ते पूर्वीचं यूट्यूबवरचे व्हिडिओ वगैरे नक्की पाहू शकता. ओके, त्यावेळेस मला अगदीच काही शिक्षकांचे पण कॉल आले होते की सर आम्हाला जे तुम्ही ट्रान्सलेटेड कॉपी केलेली आहे MPSCच्या सिलेबसची मराठी माध्यमातून ती पण आम्हाला द्या, असं त्यांनी पण म्हटलं होतं व मी ते तशा पद्धतीने दिलेलं पण आहे. ओके, मग प्रॉब्लेम कुठे आहे पहा, 2022ला जेव्हा MPSCने खुद सिलेबस जाहीर केला ना, म्हणजे त्यांनी पॅटर्न जाहीर केला ना, त्यावेळेस फक्त त्यांनी इंग्लिशमधूनच सिलेबस वगैरे दिलेलं होतं. ओके,
व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मग त्यांनी काहीच तिथं समजलं नव्हतं. तुम्हाला काय करायचं असेल ते फक्त इंग्लिशमध्येच करा असं त्यांनी पहिल्यांदा जाहीर केलं होतं. मग काही 1-2 महिन्याचा कालावधी गेल्यानंतर पहा तुम्हाला मराठी लँग्वेजमध्ये काय मिळालेलं आहे, सिलेबस कॉपी मिळाली. मग सध्याला महाराष्ट्र सरकारमध्ये पाठ्यपुस्तकाचा आराखडा बदलणारे जे व्यक्तिमत्व आहे तिथे समिती, त्यांनी काय केलं आहे, इंग्लिशला मॅन्डेटरी तिथं केलं नाही आहे. ओके, इंग्लिशला तिथं मॅन्डेटरी नाही आहे. तुम्ही कोणती पण लँग्वेज घ्या. म्हणजे पहा पूर्वी ना SSC किंवा आज पण SSCचा निकाल लागलेला आहे. SSCचं जर तुम्ही मार्क मेमो पाहिलं ना, त्या मार्क मेमोमध्ये फर्स्ट लँग्वेज आणि सेकंड लँग्वेज अशा 2 लँग्वेज तुम्हाला दिसतील पहा. ओके, मग तिथं ना पूर्वी इंग्लिश कंपल्सरी होती. व पहा आपल्याला पण इंग्लिश खूप गरजेची आहे. कारण तुम्हाला जगाला पाहण्याचा दृष्टिकोन किंवा एक जगाला पाहण्याची जी खिडकी आहे ना ती इंग्लिश भाषेची आहे. ओके, हे तुम्हाला मान्य करणं गरजेचं आहे. किंवा आज देखील पहा बहुतांश विद्यार्थी जे शहरी भागामधले आहेत ते कुठं जातात, इंग्लिश स्कूलला जातात. व मराठी जिल्हा परिषद शाळेत आज जातं का कुणी? ओके, म्हणजे आज आपण शिकलेले आहोत, म्हणजे आपलं जे शिक्षण झालं ते ZP शाळेमध्ये झालं. पण आज घडीला कोणती शाळा पुढे आहे, तर अगदीच इंग्लिश स्कूल पुढे आहेत. मग असं असताना गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र मागं का खेचत आहे? किंवा प्रत्येक गोष्ट सरकारचीच असू द्या किंवा हायकोर्टाची पण प्रत्येक गोष्ट जी असेल ना ती इंग्लिश लँग्वेजमध्ये प्रकाशित होते. ओके, प्रत्येक गोष्ट सरकारची इंग्लिश लँग्वेजमध्ये येत असताना मराठी लँग्वेज तुम्ही घ्या किंवा न घ्या, किंवा इंग्लिश लँग्वेज घ्या तुमच्या अभ्यासाला किंवा न घ्या, आम्हाला काही म्हणजे हे नाही आहे, म्हणजे ते कंपल्सरी वगैरे नाही आहे असं जे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची जी समिती आहे ती जर असं म्हणत असेल तर हा ग्रामीण भागातील जे विद्यार्थी सध्याला शिक्षण वगैरे घेणार आहेत त्यांच्यावर हा अन्याय आहे किंवा नाही? तर बिलकुल आहेच ना. ओके, कोणतं पण आता पहा इलेक्ट्रॉनिक्सची वस्तू वगैरे घ्या, त्यामध्ये येत आहे सध्याला, म्हणजे अगदी मेड इन इंडिया वगैरे जर असेल तर मराठीमध्ये तिथं असतं. पण पहा प्रॉब्लेमॅटिक हे आहे की आपण एवढं पण पूर्ण सोडून देऊ शकत नाही की बाबा इंग्लिश शिकायचीच नाही वगैरे असं आपल्याला करता येणार नाही. म्हणजे आपण एवढे उदारमतवादी होऊ शकत नाही सध्याला. ओके, इंग्लिश लँग्वेज आज घडीला जर पाहिलं ना तर आपल्याला ते घेणं किंवा त्याला आत्मसात करणं ही खूप काळाची गरज आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. पण समितीने काय केलं आहे, मनुस्मृती पण टाकलेली आहे. त्यानंतर अगदीच इंग्लिशला त्यांनी थोडंसं मॅन्डेटरी केलेलं नाही आहे. म्हणजे तुम्हाला जर वाटलं ना तर घेऊ शकता, अन्यथा नाही. किंवा मराठी लँग्वेजचं पण तसंच केलं आहे त्यांनी. तुम्हाला जर वाटलं ना मराठीमध्ये कम्फर्ट असाल तर घ्या, अन्यथा स्किप करू शकता. म्हणजे जे 2 लँग्वेज येतात ना, फर्स्ट लँग्वेज आणि सेकंड लँग्वेज, त्यामध्ये मराठी ठेवलं तर ठेवा, नसेल तर तुम्ही अगदीच इंग्लिश किंवा हिंदी वगैरे दुसरी पण घेऊ शकता. त्यानंतर सेकंड लँग्वेजमध्ये पूर्वी इंग्लिश यायची, तिथं तुम्ही हिंदी घ्या किंवा उर्दू घ्या, ते काहीच फरक वगैरे इथं पडणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. आत्ता बोलत मी म्हटलं की मनुस्मृतीला त्यांनी टाकलं आहे. हां, त्यामधील काही श्लोक त्यांनी टाकलेत, मान्य आहे श्लोकच असतील. पण पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मग विरोध का केला? ओके, ज्या व्यक्तींना अगदी पुस्तकांना एवढं प्रेम होतं त्याच व्यक्तीने एखादी पुस्तक जाणं म्हणजे हे आपला तरी म्हणजे पटत नाही आहे ना. ओके, म्हणजे आता तुम्ही पण वाचलं नाही मनुस्मृती किंवा मी पण वाचली नसेल, पण तुम्ही BR आंबेडकर यांना तरी वाचलात ना. ओके, मग त्यांच्यावरून तरी तुम्ही समजून घ्या की बाबा मनुस्मृतीमध्ये काय असेल आणि काय नसेल. ओके, जास्त आता याबद्दल बोलू नये कारण हा थोडासा म्हणजे एक वेगळ्या धर्तीवर जाणारा लेख आहे. पण इथं लेखकांनी चांगल्या पद्धतीने लिहिलेला आहे व आय होप तुम्हाला म्हणजे अगदीच पुरोगामी महाराष्ट्राची तुम्ही पण विद्यार्थी आहात, यांना त्यांनी ही घटना तुम्हाला पण माहिती असणं गरजेचं आहे. या निमित्ताने हा लेख मी तुमच्यासमोर ठेवलेला आहे. त्यानंतर पुढे चला तर तैवानचा युक्रेन होईल. आता पहा युक्रेनमध्ये म्हणजे थोडंसं जर इतिहासात जर पाहिलात ना तुम्ही डोकावून, तर युक्रेनमध्ये US आणि USSR किंवा रशिया, USSR आता म्हणताच येणार नाही, फक्त रशिया, याच्या दोघांमध्ये काय फाईट आहे की युक्रेनवरती सत्ता कोणाचीच असेल यासाठी या दोघांची तिथं फाईट चालू आहे. बरोबर, अगदीच तसंच पहा तैवानमध्ये पण. तैवानमध्ये कोण आहे? एकीकडे म्हणतो US आमचं इथं वर्चस्व असायला पाहिजे व दुसरीकडे म्हणतो चायना की इथं आमचं वर्चस्व असायला पाहिजे. ओके, मग पहा युक्रेनमध्ये USAने काय केलं, आपले थोडेसे सैन्य वगैरे किंवा म्हणजे NATO वगैरे करा तिथं लावण्याचा वगैरे प्रयत्न केला USAने. मग लगेच रशियाने त्यावरती काय आक्रमण केलेलं आहे. मग अगदी तसंच झालेलं आहे. पहा तैवानमध्ये पण लास्ट इयरपासून काय झालेलं आहेत, USच्या व्हिजिट वगैरे तिथं वाढलेले आहेत. मग तसं जर झालं ना तिथे, मग चायना पण तिथं आक्रमण करू शकेल की काय, असा इथं प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे हा अन्वयात आलेला आहे. पण पहा हा थोडासा जास्त डीपमध्ये वगैरे जाण्याचं गरज नाही. इंटरनॅशनल रिलेशन आहे ते बदलत असतं, त्यामुळे मी याला स्किप करतोय. त्यानंतर पुढे चला, हा लेख आपण याच्या पूर्वीच्या म्हणजे 24 मेच्या पूर्वीचे जे लेख वगैरे ते तुम्ही पाहून घ्या, व्हिडिओ पाहून घ्या, त्यामध्ये तुम्हाला याचं उत्तर वगैरे मिळेल. त्यानंतर RBIची थोडीशी फंक्शन वगैरे तुम्ही पाहून घ्या, तिथे पण याचे रेपो रेट वगैरे जेव्हा शिकताना त्यावेळेस हे संपूर्ण गोष्टी तुम्हाला समजून येतील. ओके, आता याला शक्य झालं तर तुम्ही वाचा, पण मी आता याला जास्त रीड वगैरे करणार बसणार नाही आहे कारण याच्या पूर्वीच 2 व्हिडिओमध्ये आपण त्याची डिस्कशन वगैरे केलेलं आहे ऑलरेडी. ओके,
तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता इथं संपतं. त्यानंतर मागचे जे 2 बॅकलॉग आहेत त्याला आपण डिस्कस करणार आहोत. आता हा पेपर आहे 26 मेचा. मतदानाची आकडेवारी जाहीर, विश्वासार्हता टिकवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय. ओके, पहा आता 25 तारखेचा जर तुम्ही पेपर पाहिला तर यामध्ये काय म्हटलं आहे, सुप्रीम कोर्टाने पहा 24 तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी चालू होती व सुनावणी चालू असताना सुप्रीम कोर्टाने एक गोष्ट बोललं की पहा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला आपण सध्याला काय आदेश वगैरे देऊ शकत नाही. का देऊ शकत नाही असं म्हटलं सुप्रीम कोर्टाने, पहा सध्याला भारत देशामध्ये इलेक्शन चालू आहे. ओके, व इलेक्शन कोण कंडक्ट करत आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. व पहा इलेक्शन जर सध्याला कंडक्ट चालू असतील किंवा इलेक्शन जर सध्याला चालू असतील व ते काम करण्याचं कोण करत आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, मग त्याच्या क्रेडिबिलिटीवर इथं काय प्रश्नचिन्ह निर्माण होतो. यामुळे सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं की आम्ही याला आदेश वगैरे देऊ शकत नाही असं दीपंकर दत्ता यांच्या बेंचने तिथं म्हटलं. ओके, मग 24 तारखेला असं निर्णय दिल्यानंतर लगेच 25 तारखेला काय झालेलं आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जी आकडेवारीसाठी ADR जी संस्था आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये गेली होती ना, त्याची आकडेवारी लगेच इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जाहीर केलेलं आहे व ही चांगली गोष्ट आहे. आयोगाने पण म्हटलेलं आहे की बाबा विश्वासार्हता टिकवण्यासाठी आम्ही ही आकडेवारी जाहीर करत आहोत. ओके, चांगली गोष्ट आहे. त्यानंतर पुढे चला. आता पहा ही हिंदू मुस्लिम परत चालूच आहे त्यामुळे मी याला जास्त डीपली वगैरे जात नाही. आता ही एक महत्त्वाची न्यूज आहे, रेमल चक्रीवादळ मोसमी वाऱ्यांसाठी अनुकूल. ओके, कोणतं सध्याला आलेलं आहे 2024 मे. परीक्षेला असा प्रश्न येऊ शकतो 2024 मे महिन्यामध्ये कोणतं चक्रीवादळ आलेलं होतं, तर कोणतं आहे त्याचं नाव रेमल. व रेमल हा अर्थ काय आहे किंवा याचं नाव कोणी ठेवलेलं आहे, ओमान या देशाने नाव ठेवलेलं आहे, ओमान. व याचं अर्थ काय होतं पहा, तर वाळू असा होतो. वाळू असा या शब्दाचा अर्थ आहे व हे नाव ओमान या देशाने ठेवलेलं आहे. ओके, हे 2 गोष्टी तेवढ्या महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर आता पुढे चला. एकही न्यूज तुम्हाला कामाची वगैरे दिसत नाही. आता इथं आकडेवारी दिलेली आहे की किती झालेलं आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये म्हणजे मतदान किती झालं, हे संपूर्ण इथं आकडेवारी आहे. शक्य झालं तर वाचून घ्या, पण आपल्यासाठी हे काहीच गरजेचं नाही. पहा ओके, त्यानंतर इथे अंधश्रद्धाबद्दल वगैरे लेख आलेत, काहीच गरजेचं नाही. त्यामुळे पहा मी अगदीच 26 तारखेचा पण व्हिडिओ बनवलेलं नव्हतं, त्यानंतर 25 तारखेच्या व्हिडिओमध्ये पण तीच गोष्टी आहेत पहा, त्यामुळे मी हे पण व्हिडिओ बनवलेला नव्हता. ओके, शनिवार आणि रविवारचे व्हिडिओ मी बनवलेले नव्हते. त्याचं नेमकं कारण नसते की पहा काही गरजेच्याच बातम्या नव्हत्या. ओके, खोदा पहाड निकला चुहा जर म्हटलं तर पुणे अपघात प्रकरणात मुलाला वाचवण्याचे वडिलांकडून प्रयत्न, त्यांच्या आजोबाला पण अटक करण्यात आली. स्किप करा. मेघा पाटकर दोषी, आता यांचा उल्लेख म्हटल्यानंतर पहा यांनी काय नर्मदा बचाव आंदोलन केलं होतं जे की पर्यावरणासाठी खूप महत्त्वाचं आहे. ओके, त्यामुळे मी ही गोष्ट आणलेली होती, म्हणजे त्याला थोडंसं हायलाईट केलं होतं. बाकी जर पाहिलं ना तुम्ही लोकसत्ता व्रताला मी पूर्ण वाचलेलं आहे, पण याच्यामध्ये मला काहीच गरजेचंच वाटलं नाही आहे, त्यामुळे मी संपूर्ण न्यूजपेपरचं जे व्हिडिओ आहे ना ते स्किप केलं होतं. आता पहा इथं काय आले, राजधानी दिल्लीची भूगोलगाथा. आता थोडंसं लोड होत आहे, म्हणजे अगदी 40 मिनिट होत आहेत व्हिडिओचे रेकॉर्डिंग वगैरे, पण हे आपल्यासाठी गरजेचे नाही ना, त्यामुळे मी काय केलेलं आहे याला स्किप करत आहे. ओके, म्हणजे अवांतर गोष्टी आहेत. बाकी UPSCची पण एक्झाम जवळ आलेली आहे, त्यामुळे काळजी करू नका. व पहा याच्या पुढेही देखील अशाच पद्धतीने आपण काय करूयात, ज्यावेळेस जास्त बातम्या असतील ना त्या दिवशी एकाच दिवशी आपण काय व्हिडिओ बनवूयात. असं डेली जे व्हिडिओ आहे ना ते आता थोडंसं मी बंद करण्याचा प्रयत्न करेन. ओके, सध्याला UPSC आणि MPSC दोन्ही परीक्षा आहेत, त्यामुळे मी असं करण्याचा प्रयत्न करतोय. ओके, आता पहा ही घाटकोपरची घटना असू द्या की पुण्यातील घटना. आता माहिती आहे लेख आहे कशाबद्दल आलेला असेल, घाटकोपरमध्ये काय झालं होतं, होर्डिंग पडली होती. पुण्यामध्ये काय झालं, ॲक्सिडेंट झालेलं होतं. शक्य झालं तर वाचून घ्या, अन्यथा परीक्षेला तर प्रश्न येणार नाही प्रिलिमला सध्याला. ओके, त्यामुळे मी ह्या गोष्टी स्किप करतोय. बाकी एखाद्याला जर विद्यार्थ्याला वाटलं ना की एखादी बातमी मी सोडलेली आहे किंवा स्किप केलेली आहे तर प्लीज माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्या बातमीला योग्य तो न्याय देण्याचा नक्की प्रयत्न करूयात. ओके, इथे थांबूयात. काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.